नमस्कार. आज मी नवरात्रीच्या निमित्ताने दसऱ्याच्या निमित्ताने विषय मांडते की जशी जशी दृष्टी आपली दृष्टी साफ ठेवायचा प्रयत्न आपण करूया. बऱ्याचदा आपण एकच प्रसंग असतो, पण जो तो आपापल्या मतीने आपल्या विचाराने तो त्याचा अर्थ काढतो. माझं यूट्यूबवर येण्याचं कारण पण हेच झालं की 3 जुलैला मी एक संदेश लिहिला की कॉन्व्हेंटमधून शिकून मराठी प्रेम दाखवत आहे, त्यांना जर मराठी लिपीतनं 5 वाक्य वाचायला सांगितली किंवा लिहायला सांगितली तर त्यांचं मराठीचं ज्ञान कळेल. मी फक्त हे एक वाक्य लिहिलं आणि मी त्याच्या आधीसुद्धा बऱ्याच कथा वगैरे लिहायची, त्यामुळे माझे 5-6 ग्रुप, कथा विश्व वगैरे असे बरेच ग्रुप आहेत. त्यातल्या एक बाकीच्या सगळ्या ग्रुपमधून मला दुजोरा मिळाला आणि लेक माहेरची कट्टामध्ये तर मला दोघी तिघीने म्हटलं, कॉन्व्हेंटमधल्या कशाला, मराठी माध्यमातून शिकलेल्या सुद्धा मराठीतून लिहायला मागत नाहीत की वाचायला मागत नाहीत. मग तसा झालं आणि मला मग तिथे आषाढी एकादशीला मला अक्षरशः तिथे दोघी तिघीच फक्त त्या होत्या आणि स्वतःचं नाव लपवून, आपली ओळख लपवून, ना फोटो नाही काय नाही, आणि पहिलं सुरुवातच त्यांनी ढोंगी बाई, कर्नाटकी बाई, राजकीय विषय. इथे आता मराठीचं ज्ञान प्रत्येकाला असावं हे माझं म्हणणं. ह्याच्यामध्ये राजकीय विषय होता का? हा सामाजिक विषय होता. त्यावेळेला राजकीय लोकांनी तूळ धरली असेल आणि योगायोग मी त्यावेळेला तो संदेश त्यावेळेला लिहिला असेल, पण तो विषय राजकीय नाही, हा सामाजिक विषय झाला, भाषिक विषय झाला. प्रत्येकाला आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाची भाषा यावी ह्याच्याशी मी अगदी आजही मी जर दुसऱ्या प्रदेशात गेले तर मला तिथली भाषा यायलाच पाहिजे, ह्या मताची मी अगदी ठाम आहे. आपल्याला राहायचं आहे तर तिथली भाषा शिकायला पाहिजे. आणि आपलेही लोक बाहेर देशात जातात, उच्च पदावर जातात, कमी पद, कुठल्याही तिथे राहायचं म्हटल्यावर तिथली भाषा शिकतात, दुसऱ्या देशातली. मग आपण जर आपल्या देशामध्ये राहतो तर प्रत्येक प्रदेशातल्या जिथे राहतो आणि राहणारच आहोत कंपल्सरी पुढे सुद्धा 5-10 वर्ष, तर बोलण्या एवढी तरी भाषा प्रत्येकाला यायला पाहिजे असं माझं मत होतं आणि तेच मी मांडलं होतं. तर त्याच्यावर त्या दोघी तिघींनी मला अक्षरशः स्वतःचं नाव वगैरे लपवून, तुझा पत्ता दे, तुला मराठी बाणाच दाखवू, हे करू ते करू म्हणून सुरुवात केली आणि पूर्ण आषाढी एकादशी त्याच्यावर गेली. आणि म्हणून मग मी म्हटलं, आणि त्याच वेळेला मी मुंबई, आमची बिल्डिंग तिथली नूतनीकरणाला गेल्यामुळे आम्ही पुण्याला आली होती आणि माझ्या पुण्याच्या मैत्रिणी मला नेहमी मुंबईच्या मैत्रिणी मला नेहमी म्हणायच्या की तू कथा लिहितेस, आम्हाला वाचायचं आहे पण वाचायला डोळ्याला त्रास होतोय वगैरे. तर मग म्हणून मी म्हटलं माझं त्यांना सदृश दिसेन सुद्धा, माझं बोलणं पण ऐकायला जाईल, माझे विचारही त्यांच्याशी ह्या दृष्टीने संवाद होईल म्हणून मी यूट्यूबला आले 14 जुलैपासून. आणि 14 जुलैपासून मी इथे आल्यावर मी एक माझ्या हास्य वर्गातले 2-3 बंधू मला नेहमी ना म्हणायचे, काय हल्लीच्या मुली कसे कपडे घालतात, खरंच आम्हाला बघवत पण नाही, आम्ही काय करायचं. म्हणजे वयस्कर आहेत, माझ्या वयाचे, माझ्यापेक्षा मोठ्या वयाचे वगैरे, ह्याच्यावर खरंच बोलायला पाहिजे. तर म्हणून मी माझा एक अनुभव कपड्याची तरा म्हणून घातली आणि तो त्यावेळेला फक्त 100 सबस्क्रायबर होते आणि त्यावेळेला तो बऱ्यापैकी व्हायरल झाला, खूप जणांनी एकमेकांना पाठवला. आणि मी तो घातल्या माझ्या 2-3 मैत्रिणींचा मला फोन आला की अगं माझ्या मनातलं अगदी तू छान व्यक्त केलंस म्हणून. आणि एक अगदी माझ्या जवळची, माझी हितचिंतक, माझा अगदी आधारस्तंभ म्हणाल, ती मात्र माझ्यावर चिडली की तू माझ्या घरातल्या गोष्टी बाहेर बोलतेस. मग अगं मी तुझी सून तर कधीच असे अर्धवट कपडे घालत नाही, की माझे भाऊजी म्हटलं कधी असे उघडबंब बसत नाही, हा तू तुझ्या ह्याला का लावून घेतेस. म्हटलं मी तुझ्या बाबतीत म्हटलेलंच नाही आहे. आणि गंमत म्हणजे जिच्याबद्दल मी हे म्हटलं तिचा अजूनही मला फोन आला नाही. आणि काल परवा आता तो 500-600 लोकांनी बघितलेला दाखवते माझ्याकडे, कोणीतरी व्हायरल केला असेल. काल परवा माझ्या यजमानांना फोन आला आणि त्याने म्हटलं, अरे तू तर कधी तुझी बायको तर माझ्या घरी कधी आली नाही आणि तिने
अगदी माझ्या घरचं वर्णन केल्यासारखं ते व्हिडिओ कसा केला, तू काय ऑफिसमधल्या गोष्टी काय घरी बोलतोस का? आता तेही रिटायर्ड होऊन 5 वर्ष झाले, 5-6 वर्षाच्या पेक्षा जास्त झाले आता. म्हणजे काय, त्या व्यक्तीला काय मी ओळखतही नाही. म्हणजे म्हणजे काय, ज्याची जशी दृष्टी असते तसा तो प्रसंग दिसतो. आता मी मराठी यायला पाहिजे म्हणून जे हे करतात त्यांना स्वतःला वाचता लिहिता पण यावं हे मी बोलले, तर तो राजकीय विषय करून टाकला. आणि हा कपड्याची तर म्हणजे तुम्ही मुद्दे बघत नाही आहात. प्रत्येक विषय आपल्याशी जोडायला जातात. आता मी कुठलाही विषय बोलली, तू राजकीयच बोललीस असंही काही लोक म्हणतात. तू राजकीय, आता आहे मला थोडा राजकीय विषयावर माझा कल आहे, पण एखादी गोष्ट जरी सांगितली तू राजकीय विषय धरून बोललीस असं काहींना वाटतं. तर ती त्यांची दृष्टी आहे. आपण कोणाची दृष्टी बदलवू शकत नाही. तर आपण आपली दृष्टी स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करावा, एवढंच माझी अपेक्षा आहे. तुम्ही मला ऐकता आणि माझे अनुभव मी तुमच्याकडे व्यक्त करते, त्याच्यावर तुम्ही मला दाद देता, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.